कोल्हापूरमध्ये मुरगुड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उमेदवाराच्या दारामध्ये जादूटोणा, लिंबू, नारळ, हळद टाकून केली भानामती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मनपा झेडपींना आरक्षण मर्यादा ओलांडली. न्यायालयाच्या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 8 आणि मनपामध्ये 2 ओबीसींच्या जागांवर गडांतर. उमेदवारांच्या मनामध्ये साशंकता निर्माण. सर्वश्रेष्ठ पक्ष बनवण्याचा भाजपचा प्रयत्न. लहान पक्षांना संपवण्याची भाजपची तयारी सुरू. प्रकाश आंबेडकरांचा भाजप आरएसएसवर पुन्हा निशाणा. आमदारकी ही माझ्या घरामध्ये. अंजनगाव सुरजीचे नगराध्यक्षपद ही माझ्या घरात. नातू असता तर त्यालाही नगरसेवकासाठी उभं केलं असतं. अनिल बोंडेंचा आमदार गजानन लवटेंवर हल्लाबोल. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे बंधूंवर टीका. कविता ट्विट करत टीका. संपलेला पक्ष म्हणत ज्याला हिनवलं त्याच भावाचं शिवतीर्थवर घर सत्तेसाठी आपलंसं केलं. कवितेच्या माध्यमातून केशव उपाध्ये यांची ठाकरे बंधूंवर टीका. निधी आणि तिजोरी जनतेची, आमचा कोणाचा अधिकार नाही. आम्ही विश्वस्त आहोत. अजित पवारांचं तसं बोलण्याचा उद्देश नसेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती. बोरिवलीचे आमदार संजय उपाध्ये यांना जीवे मारण्याची धमकी. धमकीनंतर संजय उपाध्ये यांची सुरक्षा वाढवण्यात आली. संजय उपाध्ये यांना तिसऱ्यांदा धमकी. ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाविरोधात लढा उभारावा लागेल. लढा सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात नसेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात असेल. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. नागपूर पुस्तक महोत्सवामध्ये भारत बोध या विषयाअंतर्गत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं मार्गदर्शन. सरसंघचालकांचा लेखांशी संवाद. कुंभमेळा काय हे सयाजी शिंदे यांना माहीत नाही. सयाजी शिंदेंची दिशाभूल करण्यात आली आहे. सयाजी शिंदेंनी कुंभमेळा संत महात्म्यांवर बोलू नये. महंत सुधीरदास महाराज यांची प्रतिक्रिया. सरकारने साधूंच्या नावाखाली संधीसाधूपणा करू नये. उद्योगपतींच्या कशात काहीतरी टाकण्याचा संधीसाधूपणा करू नये. तपोवनातील वृक्षतोडीवर राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट. धाराशिवच्या परंड्यामध्ये राजकारण तापलं. रणजित पाटील यांचा घराणेशाहीचा आरोप. एकाच घरातील 4 उमेदवार दिल्यानं रणजित पाटलांची टीका. डीएनए या शब्दाचा फुल फॉर्म आमदारांनी सांगावा. कर्जतमधील प्रचार सभेमध्ये सुनील तटकरेंची आमदार महेंद्र थोरवेंवर जोरदार टीका. भाजपचा कोणताही नेता मुस्लिमांविरोधात नाहीये, पण जे जिहादी असतील त्यांच्या विरोधात आहे. आम्ही कलमांचे समर्थन, कसबांचे नाही. अंजनगाव सुरजीतील प्रचार सभेमध्ये भाजप नेते अनिल बोंडे यांचं वक्तव्य. तपोवनमधील झाड वाचवणं गरजेचं आहे. वृक्षतोडीमुळे वातावरणावर भयानक परिणाम. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. विरोध करूनही शासनाचे कंत्राटी भरतीचे खूळ कमी होत नाही. रोहित पवारांचं ट्विट करत सरकारवर टीका. ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांची प्रचार सभा. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा. रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. सरकारने ओबीसी आरक्षणाचा स्पष्ट आराखडा जाहीर करावा. आगामी निवडणुकीमध्ये पारदर्शकता, स्पष्टता निर्माण होईल असा सल्ला हाकेंनी पत्रात नमूद केलाय. वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का. जिल्हाध्यक्ष दत्तराव गोटे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये थेट भाजपमध्ये प्रवेश. कोणावरही नाराजी नाही, मात्र राजकीय परिस्थितीमुळे निर्णय घेतला. दत्तराव गोटे यांचं स्पष्टीकरण. नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना उद्घाटनावेळी केलेले शिवसेनेचे फुटपाथावरील कार्यालय चर्चेत. अनधिकृत कार्यालय हटवण्याची ठाकरे गटाची मागणी. कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. भाजपमध्ये परिवारवादाला थाराणी. हा देश जगामध्ये महासत्ता राहील. अमेरिकेला देखील मागे टाकेल. 10 वर्षापूर्वी आणि आता विकासात बदल बघा. गिरीश महाजन यांचं मालेगाव सभेतील वक्तव्य. आम्ही आमच्या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. याच गावाच्या बोरी, याच गावाच्या बाबळी असलेल्यांनी धमकी देऊ नये. पालकमंत्री जयकुमार गोरेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर. मुंबई शहरामध्ये वाढत्या इमारती बाधा. मुंबई महापालिका अग्निशमन दल सज्ज. आग लागताच ताबडतोब अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यासाठी 7 केंद्रीयांची प्रक्रिया प्रस्तावित. पुण्यातील निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींची एकत्र बैठक. स्थानिक पातळीवर 2 नेत्यांची एकत्रित चर्चा. प्रशांत जगताप यांचा एकत्र येण्यास विरोध. अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यास अनुकूल असल्याची माहिती. वर्ध्यात सोशल मीडिया प्रचाराला जोर. सायबर सेलची सोशल मीडियावर करडी नजर. प्रत्येक पोस्टवर सायबर सेलची बारीक नजर.
यवतमाळमधील मारेगाव तालुक्यातील 4 गावांचा मतदानावर बहिष्कार. गेल्या 20 वर्षापासून गावातील रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांचा आक्रोश. कामाकडे लक्ष न दिल्यास बहिष्कार टाकण्याचं तहसीलदारांना निवेदन. यवतमाळ नगर परिषदेमध्ये निवडणूक मतदान यंत्राचं सीलिंग. निवडणुकीसाठी एकूण 2,32,315 मतदार असून 248 मतदान केंद्र निर्माण. वर्धा नगर परिषद क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी. चंद्रपूरमधील गुग्गुसमधील 3 प्रभागामध्ये निवडणुकीला स्थगिती. संबंधित प्रभागातील उमेदवारांना न्यायालय अपील केले, त्यावर सुनावणी झाली पण अंतिम निकाल नाही. आयोगाच्या निर्देशानुसार पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीला स्थगिती. आपला मित्र संजय मोहितेचा मृत्यू झाला, त्याच्या मुलाला निवडून द्यावं हीच माझ्या मित्राला श्रद्धांजली ठरेल. कराडच्या भरसभेमध्ये मित्राच्या मुलासाठी एकनाथ शिंदेंची मागणी. परभणीमध्ये प्रारूप मतदार याद्यांवर युवक काँग्रेसची तीव्र नाराजी. संबंधित प्रभागानुसार योग्य तपासणी करून त्वरित सुधारणा करावी. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध कराव्या, युवक काँग्रेसची मागणी. यवतमाळमध्ये उमेदवारांसमोर ईव्हीएम मतदान यंत्राचं प्रात्यक्षिक. 44 बूथवर 40,670 मतदार हक्क बजावणार. हिंगोली जिल्ह्यात 3 नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया 2 डिसेंबरला पार पडणार. निवडणूक मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी. अभिनेते सयाजी शिंदेंनी केली नाशिकच्या तपोवनमधील वृक्षाची पाहणी. साधुग्रामसाठी झाड तोडण्यात केला विरोध. गिरीश महाजनसोबत दुश्मनी करेल पण झाड तोडू देणार नाही, सयाजी शिंदेंनी दिला इशारा. मुंबई महापालिकेच्या नोटीसीनंतर 25 बेकऱ्या स्वच्छ इंधनाने परावर्तित. पीएनजी जोडणीसाठी 88 बेकऱ्यांचे अर्ज. मका आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला. भावातील घसरण झाल्यानं शेतकऱ्यांचा संताप. कांद्याला हमी भाव द्या, शेतकऱ्यांची मागणी. विरार पूर्वेकडील नारंगी बायपास रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाच्या नामकरणावरून स्थानिक आक्रमक. नारंगी बायपास उड्डाणपूल असं नाव देण्याची मागणी. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस उड्डाणपूल खुला होणार. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे महामार्गावरील अपघाताच्या प्रमाणात वाढ. तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी. मालेगाव अत्याचार आणि हत्या प्रकरणी डोंगराळे ग्रामस्थ आणि पीडितेच्या कुटुंबियांच्या उपोषणाला सुरुवात. घटना फास्ट ट्रॅकवर चालवण्यासह आरोपीला शिक्षा देण्याची मागणी. बेळगावमध्ये विद्यार्थ्यांचं ऊस शेतामध्ये आंदोलन. शाळेला जाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे आंदोलन. रस्ता सुरू करण्यासह गुळ पावडर तयार करण्याचा कारखाना बंद करण्यासाठी आंदोलन. सरपंच संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण. 1 वर्षात न्याय मिळाला नाही याची खंत वैभवी देशमुख यांनी व्यक्त केली. यवतमाळच्या बेमळा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक जाहीर. यात बाबुळगाव, कळंब, राळेगाव आणि मारेगाव या गावांचा समावेश. मुंडवा जमीन खरेदी व्यवहार प्रकरण. खारगे समितीकडून शीतल देशवाणींना पुन्हा संधी नाही. चौकशीसाठी समन्स देऊन ती गैरहजर. तिच्याकडे महसूल, भूमी आणि अभिलेख विभागाचे अहवाल अजूनही जमा झालेले नाहीत. खालार्ता आयडी प्रकरणात भ्रष्टाचार रोखण्यासाठी एसआयटी एका कर्मचाऱ्याला 1 लाख रुपये घेताना अटक. राज्य सरकारकडून एसआयटी गठीत. पुण्यात थंडीचा पारा किंचित घटला. 1 डिसेंबरपासून राज्यामध्ये थंडी वाढणार. किमान तापमानात घट होण्याची शक्यता. पुढील 3 दिवसांमध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानात घट होणार. मुंबईतील टोलेगंज इमारतीसाठी पालिका अग्निशमन दल सज्ज. ताबडतोब अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यासाठी 7 विवेक केंद्राचा प्रक्रिया प्रस्तावित. 2 वर्षात काम पूर्ण करण्याचा अग्निशमन विभागाचा उद्देश. यवतमाळच्या उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची अनोखी आव्हान. चिमुकल्या विद्यार्थ्यांचं योगासने सादरीकरण करून पटवून दिलं मतदानाचं महत्त्व. योगाच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेश. वर्ध्यात आजपासून 2 दिवस पहिले वाचन संस्कृती साहित्य संमेलनाचं आयोजन. संमेलनात राहणार परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलनाची असणार मेजवानी. शहरातून ग्रंथदिंडी काढत संमेलनाची सुरुवात. दिंडीत विद्यार्थी, शिक्षक, साहित्य मंडळीसह नागरिकांची उपस्थिती. वर्धा जिल्ह्यामध्ये 1,76,653 वाहनांना अजूनही नाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP बसवणं बंधनकारक. 30 नोव्हेंबरपर्यंत डेडलाईन. मात्र वाहनधारकांचा अत्यल्प प्रतिसाद. त्रिभाषी धोरण समितीची 8वी जनसंवाद कार्यशाळा. 98% नागरिकांची पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध. 5वी पासून हिंदी असावे असं ठाम मत. कार्यशाळेमध्ये 400हून अधिक नागरिकांचा समावेश.
मुंबईत आजपासून पुन्हा हुडहुडी. उत्तर कोकणाचा पारा 15 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये थंडीची शक्यता. यामध्ये पुणे जिल्ह्यासह लगतच्या परिसरामध्ये समावेश, तर मराठवाड्यातही पारा खाली उतरणार. विरार डहाणू मार्गावर धावणार 15 डब्याची लोकल. नव्या वेळापत्रकामध्ये पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार. चर्चगेट विरार दरम्यान एसी गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार. राज्यामध्ये 5 डिसेंबरला सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या राज्यव्यापी संपाचा इशारा. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता. एक्सप्रेसमध्ये खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना युनिफॉर्म कंपल्सरी. प्रवाशांच्या लुडबुडीला लगाम लागण्यासाठी निर्णय. प्रवाशांकडून मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे घेण्याच्या तक्रारी वाढल्यानं हा निर्णय. नाशिकच्या तपोवनमधील झाड तोडण्याविरोधात आंदोलन. तपोवनातील एकही झाड तोडणार नाही. पर्यावरणप्रेमींनी कुठलाही गैरसमज करू नये. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली माहिती. अभिनेते सयाजी शिंदेंनी केली नाशिकच्या तपोवन या ठिकाणच्या वृक्षाची पाहणी. पर्यावरणप्रेमी सोबत चर्चा. झाडाची कत्तल करण्याच्या निर्णयाला नागरिकांचा विरोध. कोल्हापूरमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. 1 महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश. टीईटी विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा बंद राहणार. संच मान्यता आदेश 2024च्या रद्दच्या मागणीसाठी मोर्चाचं आयोजन. पुणे शहराजवळ असलेल्या कानिफनाथ गडावर बिबट्याचा वावर. कानिफनाथ गडावर भटकताना बिबट्याचा सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद. वन विभागाचे तात्काळ पिंजरे बसवण्याची नागरिकांची मागणी. पुण्यात 1 डिसेंबरपासून थंडी वाढणार आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता. तर दुसरीकडे सिंधुदुर्गमध्ये गुलाबी थंडीसह पसरली दाट धुक्याची चादर. पोषक वातावरणामुळे आंबा, काजू, फणस, जांभूळ या पिकासाठी पोषक वातावरण तयार. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खर्गे समितीचा अहवाल डिसेंबरमध्ये येणार. 6 डिसेंबर आधी अहवाल सादर होण्याची शक्यता. गोंदियात तब्बल 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सर्व नक्षलवाद्यांवर 89 लाख रुपयांचं होतं बक्षीस. आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी MMC झोनचे. पुण्यातील गुंड बंडू आंदेकर आणि पुतण्या शिवम आंदेकर यांची धुळे कारागृहात रवानगी. व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणात अटक करण्यात आली. व्हिजिट माय पोलीस स्टेशन या उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील चितळसर पोलीस स्टेशन या ठिकाणी वसंत विहार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांशी साधला संवाद. ठाण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये राबवला जातोय उपक्रम. लोकशाही मराठीला बेस्ट न्यूज चॅनल म्हणून दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार. मान्यवरांच्या हस्ते लोकशाही मराठीचा सन्मान. 30 नोव्हेंबर रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवरती मेगा ब्लॉक असणार आहे. CSMT ते बेलापूर हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. अमरावतीमध्ये ओव्हरलोडेड टीपीमुळे शेतकऱ्यांचं रब्बीचं पीक धोक्यात आलंय. शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंत्याला निवेदन दिलंय. जुन्या डीपी आणि शेजारी नवीन डीपी बसवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवर खंडाळा बोरघाटामध्ये चालत्या कारनं पेट घेतलाय. आग लागलेल्या काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाहीये. अग्निशमन दलाकडनं आग आटोक्यात. मुंबई पुणे महामार्गावर पहाटे भीषण अपघात. देहू रोड लष्करी डेपोसमोर एका कारला दुसऱ्या कारची जोरदार धडक. अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला हायवेवर नवीन रस्ता घसरडा. रस्त्यावर आतापर्यंत 20 वाहनांचा अपघात झाल्याची माहिती. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. मुंबई पुणे जुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात. गार्डमधील ज्येष्ठ नागरिक बचावले असून गाडी पूर्णपणे डिवायडरला पलटी झाली आहे. कामशेत जवळ अपघात झालाय. उत्तर प्रदेशमधील गागलहेडी गावामध्ये भरधाव कंटेनर कारवर उलटल्यानं भीषण अपघात. अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू. वसईच्या वालीव इंटरटेक टेक्नॉलॉजी LED लाईट इंडस्ट्रीला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. दिल्लीमध्ये आनंद विहार परिसरामध्ये विषारी धुराचा थर पसरलाय. दिल्ली परिसरामध्ये 358 वातावरण आहे, तर दिल्लीतील वातावरण खराब झाल्याचं पाहायला मिळतंय.
अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा यांची बिबडेवाडी हद्दीमध्ये अंमली पदार्थांची कारवाई 30.90 mg/MD जप्त करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर वाळूज परिसरामध्ये बियर घेऊन जाणारा ट्रक उलटला। ट्रक उलटल्यानं तळीरामाची बियरचे बॉक्स पळवण्यासाठी झुंबड, पोलीस घटनास्थळी दाखल। नालासोपारामध्ये बनावट मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाईत एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त। दानपेटीतील पैसे चोरट्यांचा प्रयत्न फसला। मुंब्र्याच्या देवी कॉलनी परिसरामध्ये गणेश मंदिरातील घटना। दानपेटीवर उचलूनही पैसे न आल्यानं चोरट्यानं गाभाऱ्यातनं पलायन केलं। चोर मात्र मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। वाढदिवसाला तलवारीनं केक कापून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। कीटकनाशक स्प्रेद्वारे आग लावल्याची घटना। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना। पालघरमध्ये ठेकेदाराच्या अनामत रक्कममधील 11 कोटी परस्पर काढण्याचा डाव फसला। जवाहर सार्वजनिक बांधकाम विभागातला प्रकार। बँकेतील काही अधिकाऱ्यांमुळे प्रकार उघड। SIT चौकशीची मागणी करणार। भाजप आमदार हरिश्चंद्र भोये यांचं वक्तव्य। कल्याणमध्ये राजकीय पदाधिकाऱ्याची निर्गुण हत्या। जुन्या वैमानास्त्रानं धारदार शस्त्राने हल्ला करून निर्गुण हत्या केली। शिवसेना पदाधिकारी किरण घोरड याची हत्या। नागपूर मेयो रुग्णालयातील डॉक्टर व्यवहारे विरोधात गुन्हा दाखल। निवासी डॉक्टरांचा छळ केल्याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यातील गुंड बंडू आंदेकर आणि शिवम आंदेकरांची धुळे कारागृहात रवानगी। मासळी व्यापाऱ्याकडून खंडणी वसूल प्रकरणामध्ये अटक। मोक्का कोर्टामध्ये करण्यात आलं हजर। सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी। आंतरजातीय 2 सराईत चोरटे जेरबंद। 13 तोळे सोनं आणि 1 किलो चांदी जप्त। असा एकूण 20 लाखाचा मुद्देमाल जप्त। पुण्यात टँकरमधून मद्यार्क चोरी करण्यात प्रकरणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। 2 टँकरसह 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त। वर्ध्यात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर सांगवी पोलिसांची धडक कारवाई। 12 चक्का टिप्पर रेतीसह 25,70,000चा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। वायगाव वर्धा रोडवर करण्यात आली कारवाई। उल्हासनगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी 2 पिस्तल आणि 4 काडतुसं जप्त केली। एका गुन्हेगाराला अटक। नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। निवासी महिला डॉक्टरांचा छळ केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। यवतमाळमधील बिटरगाव या ठिकाणी अवैध दारू साठ्यासह 1,18,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। अनिकेत जयस्वाल आणि वैभव हिंगडे असे अटक केलेल्या आरोपींची नावं। दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासण्यामध्ये मोठी अपडेट समोर। NIAकडनं दहशतवादींच्या शाहीनच्या निवासस्थानाची झडती। शाहीनच्या खोलीतून 1.8 दशलक्ष रुपये रोख जप्त। भारताचा एशिया पॉवर इंडेक्समध्ये 3रा क्रमांक। ऑपरेशन सिंधूरमुळे मेजर पॉवरचा दर्जा। भारताच्या वाढलेल्या आर्थिक लष्करी क्षमतेचा परिणाम। हाँगकाँग अग्नितांडवातील बळीचा आकडा 65 पार। 279 जण बेपत्ता। अजूनही शोध सुरू। पोलिसांनी 3घांना केली अटक। बीड सरपंच संतोष देशमुखची प्रथम पुण्यतिथी। 1 वर्षानंतरही देशमुख कुटुंबाला न्याय मिळालेला नाही। वाल्मिक कराडला फाशी होईपर्यंत शांत बसणार नाही। आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। महाड नगरपालिका निवडणूक प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मोबाईलवरून साधला मतदारांशी संवाद। कमळ आणि घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।